बघूला स्कूलला घ्यायला मी बाहेर निघालो फ्रेंड्समध्ये, तिला शाळेत घ्यायला चाललोय. खूप वेळ झाला. मी काल एक रील अपलोड केले, तर मला ते गाणं ना हेडफोनने ऐकायचं, कारण की ना ते गाणं जोपर्यंत हेडफोनने ऐकत नाही ना, ते डोक्यात वेन्समध्ये जात नाही ते गाणं प्रॉपर फील आल्यासारखं. सॉरी. तर पूजा पण थांबले तिथे. तर बघ, हेडफोन इथे भेटलाय मला गाडीत आहे. अर्धा तासपेक्षा जास्त मी घरात शोधण्यात टाइम घालवलाय. चला वटवट गाडी काढून बुगूला घ्यायला जाऊ. 5 मिनिटच आहेत. त्याच्या आत पोहोचू. बघू. आता गेट उघडला पाहिजे बस, मग 5 ते 2 मिनिटातच पोहोचू. आणि आय थिंक कोणच नाही आहे. चल टायमर लाव. कशाने? ते काय मलेरिया. ए सुटली. किती मिनिटात पोहोचलो? 5 मिनिटात. 5 मिनिटात, कारण की मध्ये ट्रॅफिक होतं थोडंसं. जा घेऊन ये. आज बुकू डबल खुश. पूजा, तिला सांगू नको हर्ष आलं, तिला चालत घेऊन जा थोडं पुढे. हा ठीक आहे. अच्छा, बघूया बुग्गूला पूजाने सांगा. ती बोले आता तुम्ही ऐकलंच की नाही करून. बघूया ती चालायला रेडी होते का. पोरीला कधीच चालवत आणलं नाही शाळेला, जे की चालवलं पाहिजे ऍटलीस्ट येताना किंवा जाताना तरी. जस्ट फॉर वॉक अँड जस्ट फॉर हेल्दी. पण जाऊ द्या, असं नको बडबड करायला. आज थोडी चालत चालली बघू. बघूया चालते थोडी का वैतागल्यासारखं करते. जाऊ दे, ऊन पण आहे जास्त. आपण जाऊन मध्ये त्यांना थप्पा देऊया. किती सारी मम्मीज आपल्या बाळांना घेऊन चालत बरं चालत. आणि आपली मम्मा कुठे? तिने आपली गाडी नाही ओळखली. बघू, तुला गाडी गेलेली नाही समजली बाजूनी? तू आज चालत येणार होती मम्मा सोबत? जा मग येत चालत. ती बोलत होती काय माहितीये का, काय? रिक्षा घे ना मम्मा, रिक्षाने जाऊया. अरे बेटा, जा ना बेटा चालत. तुम्ही त्या रस्त्यातून येता मधून चालत? चल आता, गरम होतंय. डॅडाला पण घेऊन यायचं ना, तुम्ही दोघं पण यायचं असं बोलत होती. नाही बेटा, आता थोड्या दिवसांनी मम्माच घ्यायला येईल. बिकॉज डॅडा बाहेर जाणार आहे ना. का? डॅडा बाहेर जाणार आहे माहिती आहे आपण ना. कालच हे केलं बघू, स्टँडिंग लाईन. चेंजिंग लाईन. सांगितलं होतं मी टीचरला. बोलले होते मी टीचरला. हो. तर बाईला इतकं क्रेज लागलंय, इतकं ऍडिक्टिव्ह झाली आहे ती फोन मध्ये, रील सिरियल पूर्ण टाइम, की तिला लाईट आलेलं पण लक्षात नाहीये. पंखा बंद आहे आणि इतक्या गरमीत ती झोपली असते बघत. लाईट आली कधीची आली आहे. फॅनचं बटन चालू कर ना. नाही, तुझं बघ ना, तू किती हेरत घुसली पूजा. काल पूर्ण रात्र आपण विदाऊट लाईट घालवलीये. म्हणजे तुला सवय झाली आहे का विदाऊट लाईट राहण्याची? अजिबात नाही झाले. मी विचार करते लाईट कधीला एसी लावेल. मी पटकन आंघोळ करून आलो, पिक्चर कंटिन्यू. पहिला फॅन लाव तू. काय झालं पूजा? लाईट गेले यार. शी वैताग आहे, लिटरली वैताग आहे. हा बघू, वैताग आहे. लाईट्स गॉन. आणि आता बघा, आता 8 पावणे 8 आपली 15 मिनिटं गाडी पुढे आहे. 7:45 वाजता गेली. काल रात्री तर 12 12:15 काहीतरी गेलेली. 12:06 मी टायमिंग बघितला होता. 12:06 गेले आणि सकाळी 5:45 आली. हा 5:45 आली. 5:45. आणि त्या ह्याच्यामध्ये मोबाईल स्विच ऑफ, हरसा लॅपटॉप बंद. आणि गरमीनं असं फर्स्ट टाइम आम्ही अशी विंडो ओपन वगैरे ठेवून झोपलो होतो. आणि इनफॅक्ट आमचीच नाही, सगळ्यांची विंडो बंद, चालू आवाज येत होता. सगळीकडे शांत असायचं ते. काल आवाज येत होता. हा काय तो रूम असतो ना बेटा, रेफ्युजी एरिया आहे. त्याला लाईट कुठून भेटते माहितीये?
खालच्या जनरेटर बसून. बुगो ते कुणाचं घराचं कनेक्शन नाही. हा विंडो ओपन कर ना, ती हवा येऊ दे. काल रात्री काय बेकार हालत झालेली. मला तर असं झालेलं भाई, एका टायमाला थोडं सफोकेट मला, कारण की या गरमी मला तर बिलकुलच हे होत नाही. असा घामाघूम झालेला, असं वाटत होतं आंघोळ करतोय मी सारखा टॉवेल जवळच घेऊन झोपलेलो. खिडक्या ओपन, सगळं ओपन, तरी गरम. आणि त्यात माझ्यापेक्षा जास्त कुणाला घाम येतो पूजा? बुगो बुगू झोपून गेली घामात, ओली चिंब एकदम गादीवरती. बिचारी लवकर काल झोपले होते स्कूलसाठी, मध्ये मध्ये उठायची, मध्ये मध्ये पुन्हा झोपायची. आणि काल रात्रीची जी झोप नाही झाली ना, त्याच्यामुळे डोकात असं धरलंय ना, का विचारू नका. काय? स्कूलची पण लाईट गेली होती. एक्सपर्ट, हा स्कूलची लाईट गेली होती. एक्सपर्ट किंडर गार्डन. ओके, अच्छा. हा पुढे काय? हे हा, तुला पुढे कोणी काय? शिकवलं? टीचरने तुला स्कूलचं नाव शिकवलं. आणि तुझं फुल नेम? हा हा बॅग वरती बोलते ती, बॅग वरती आहे. ओके, बट तुला बोलता येत नाही तुझं फुल नेम. बरं, आपण आपला टॉपिक विस्कटतोय. काय हे? शांत बस, बोल. बागाला जास्त गरम होत होतं आणि इतकी बिचारी, इतकी घामाघूम झाली होती. उठून बसत होती, पुन्हा झोपत होती, फिरत होती, ह्या साईडला झोपत होती, त्या साईडला झोपत होती. मी तर जागाच होतो जोपर्यंत चालू नाही. आणि इनफॅक्ट आता डर करून चालू झाला जनरेटर. 3दा बिल्डिंगचे म्हणजे आपली एकच बिल्डिंग आहे, पण कॉम्प्लेक्समध्ये अजून मल्टिपल बिल्डिंग्स आहेत. सगळ्यांचे जनरेटर बंद पडत होते चालून. बॅकअप जनरेटर पण कदाचित मी एका बिल्डिंगचा म्हणजे जाऊ द्या, नको तो टॉपिक. पण जनरेटर वापरून बंद पडलेत काल रात्री. ठीक आहे, म्हणजे ते तर फक्त पॅसेजलाच लाईट प्रोव्हाइड करतात आणि लिफ्ट वगैरे, बट ते पण बंद. आणि असलं बेकार मला वाटत होतं की यार आपण, म्हणजे माझं तर डोक्यात एकच शॉट होता, बाबा भाई आपण कमवतोय ना आता व्यवस्थित चांगलं, तर मग आपल्यासाठी पण खास करून मुलीसाठी मला आजच्याच हे घ्यायचा होता. काय बोलतात त्याला? जनरेटर नाही. जनरेटर कुठे ठेवणार? रूम मध्ये. त्याला काय बोलतात त्या बॅटरीला? इल्युमिनाटी काय बोलतात रे त्या बॅटरीला बेटा? आता मी बघायला गेलो इल्युमिनान्स बॅटरी. हा, एक माझ्याकडे आयडिया. काय? हा, काय आयडिया आहे? पुढे अरे, तू ना मध्ये येऊन टॉपिक विस्कटवू नको हा, तू बुगू. तुझी आयडिया होती ना, मग तू सांग ना. कुठे पंखा आहे? आनियाच्या घरी. पण हा आर्यन कोण? आर्यन नाही, ती आली का आर्यन बोलते? कोण बेटा? अरे तू टॉपिक नको विस्कटव रे. तर आज मला ते घ्यायचं होतं, काय बोलतात ते बॅटरी, ते यार मी त्याला विसरलो यार. आपल्याला इथं बसवायचं होतं ते छोटं, अरे काय बोलतात त्याला यार, मी विसरलो यार. आत्ताच मी काही दिवसांअगोदर जाऊन ती इन्क्वायरी काढून आलो ना पूर्ण, ते आज मी बसवणार होतो 22-20 हजाराचं प्रॉपर. आणि ते 3-4 वर्ष प्रॉपर आपल्याला लाईट दिलं नंतर मी बदललं असतं. पण आज ते घ्यायचं होतं आणि मला एक सोलार चार्जर घ्यायचा आहे. का तर भले ते चालू असेल, पण त्यासोबत दुपारभर सोलार चार्जरनी आपले फोन आणि मॅकबुक चार्ज करत राहील तेवढं. ठीक आहे, पण आज कालची रात्रीची झोप नाही झाली ना, डायरेक्ट लाईट आल्यावरती मला झोपावं असं वाटलं, म्हणून माझं डोकं माझं पण आज ठरलंय. म्हणून मी पण आज घरीच आहे. आमचीच नाही फ्रेंड्स, पूर्ण रात्री मी बघत होतो. सकाळी उठल्यापासून खूप सारे व्हिडिओ दिसतात मला, लोक त्रस्त झालेले पूर्ण विरारमध्ये, आणि खास करून ही वेस्टमध्येच गेली वाटतं. आणि रिझन हेच आहे की व्हिडिओ पण बघितलेत मी, की रिझन्स असेच आहेत की वसईवरून जी मेन कनेक्शन येते M5 F511 काहीतरी, ते एक सर होते कोणचे, ते एक्सप्लेन करत होते इलेक्ट्रिसिटीवाले, की असं अशी लाईन आहे, त्याच्यामध्ये फॉल्ट आहे काहीतरी. बट यार दिस शुडंट बी हॅपनिंग. तर काय जनरेटरचा आपला काय प्लॅन आहे? थांब ना थोडे दिवस यार, थांबूया फ्रेंड्स थोडे दिवस, म्हणजे तेवढे जेव्हा हे लाईटचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील MSCV का महावितरणवाले, ते सॉल्व्ह केलं. असं नाहीये, मेन गोष्टी इम्पॉर्टंट आपल्या लाईफ मध्ये काही आहेत त्या पहिल्या रिझॉल्व्ह करायच्यात, म्हणून
आपलं माहित आहे ना सगळे पाटे फुटलेले आहेत, त्याच्यामुळे एक एक गोष्ट धड व्हायला पाहिजे की नाही. ती गोष्ट व्हायला आपलं काम आहे लाईट आणि इलेक्ट्रिसिटीवरती चालणार. अरे लाईट आणि इलेक्ट्रिसिटी वरती चालणाऱ्याला काम आहे, मला मान्य आहे. मला दाखव. आता जितका टाइम फ्लॅश चालू आहे मला काम करत. अरे तूच दिसतीये रे बाबा. मम्मा काय करत होती? काम करत होती ना. काम ना. हा लाईट गेली होती ना. लाईट. हा लाईट गेली होती, मम्मा काम करत होती, लाईट गेली होती. हा पुढे लाईट गेली होती. काम करत होती. जेवण बनवत होते ना. हा हा जेवण. हा लाईट गेली होती. मेन मुद्दा काय आहे, काय बोलायचं आहे? लाईट गेली होती. अरे पण का मध्ये मध्ये अरे पण तुला ते हरसारखं काय बोलायचंय? जे बोलायचंय ते राहून जातं, घुमवून फिरवून नुसत्या बाता करायच्या. ए तू माझ्यावर कुठून आली? काय बोलणं काय चालू आहे आपल्याला? तू काय बोलते आता मध्येच? ही पण तशीच आहे, जे बोलायचं राहते साईडला. माझं तसं नसतं घुमवून फिरून, मला पूर्ण सिच्युएशन सांगून. म्हणजे कसं काय आलं? टॉर्च दाखव तिला. कशाला? वॉशरूमला आले तिला. जा ना बेटा, फोन तिथे ठेव आणि वॉशरूमला जा. टॉर्च कोणी चालू केली ती? मीच चालू केली. इशारा नाही करायचा. टॉर्च कोणी चालू केली? तो डब्बा कुठे वॉशरूमला? ती ठेवणार तिथे आणि जाणार. काय करते बरं? शाबाश. आणलेली पूजा पाहिजे मार्केटला जाऊन आले आणि तिने माझ्यासाठी वडापाव नाही आणला. अरे नव्हता वडापाव हर्ष तिथे, खरंच नव्हता. जिथून तू घेतोस ना त्या हारावाल्यांच्या बाजूच्या तिथूनच नाही, वडापाव कुठलचाही घेऊ शकतेस तू. बघ सत्य आहे. Thank God. आली 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 लाईट आली आणि जरा 10 मिनिटात आली. बट हेच काल रात्री अपेक्षित होतं, बट नाही झालं. पण हो फ्रेंड्स, मी न्यूजमध्ये बघितलं उळवे आणि असे बरेचसे काय काय नवी मुंबई साईडचे ठिकाण आहेत जिथे लाईट्स जास्त वेळेसाठी चालले, लोक त्रस्त झालेत. ठीक आहे, तर मला रात्री तेच वाटलं, इज इट गोइंग टू हॅपन सेम इन विरार? आय विश नो. आणि असं कुठेच होऊ नये. वी आर इन 2026. लाईट जाणं इज लाईक आपल्याकडं लाईट प्रोव्हाइड करण्यासाठी कॅपेबिलिटी, त्या इक्विपमेंट्स, ते मॉडर्नायझेशन, ते सगळ्या गोष्टी टेक्निक्स, ते सगळं कमी पडते आणि दिस शुड नॉट बी हॅपनिंग ॲटलिस्ट इन 2026. काय पद्धत होती तुझी? उचल प्लेट, ती उचल पहिली. चला मी अगोदर सांगते. पोचला पोचला उचल. पण तू आणि फेकलीस नीट का दे. मग बेटा? बेटा तू फेकला का ते? थँक्यू. अच्छा. तर फ्रेंड्स ठीक आहे, चला लाईट आली, फ्रेशन अप होऊन घेऊया आणि मी माझा चिवडा खाऊ का? काय काम आहे तुझं? लसूण सोल ना जरा. काय झालंय? लवकर बघ, नाही तर काहीतरी पुसलंय. आणि मग काय झालं त्याच्यात? काहीतरी आहे. पूजा, हे तू टाके तर नाही मारलेस ना तुझी पॅन्टला? कसले टाके? काय पूजा? पाय क्लोज कर. बोललो ना, तुझ्या पॅन्टचे टाकेच आहेत पूजा. काय आहे हे? बघ हे साल्ट. नाही काहीतरी होतं हर्ष, तुला ना पकडताच येत नाही. अरे बघ, आता तू जे पकडायला दिलं तेच पकडलं ना मी. आणि तू काय करतो आतमध्ये जा? गाणे प्रॅक्टिस करतो. कसले गाणीची प्रॅक्टिस करतो आणि कुठे कोणत्या ह्याला जायचंय? हा ए भाई, माझ्यावर रेस्ट्रिक्शन नाही पाहिजे कसलंच. बेटा मी लसूण सोलू की गाणे शिकू? हा, तर मम्माची मदत कर. मम्माची मदत करू, मी गाणे नको शिकू? नको. मग तुम्ही बोर झाल्यावरती गाणे कोण ऐकवणार? मीच. लसूण सोलता आपण गाणं बोलायची प्रॅक्टिस करू. तेरी मेरी ओर पे कही सोनिए. टाकायला झाड. काय होतं? गोम गोम. अरे यार, परत लाईट गेली. दादी दादी. परत लाईट गेली फ्रेंड्स. पक्का गोम होती हा पूजा. पण पक्का गोम होती. कुठे गेली आता शू बेटा? ही बाई बघ. अरे हो रे, बाब्याच्या फ्रॉक मधून पडली. शिट. ए आता हिच्यावरती लाईट पकड, मी पटकन काहीतरी घेऊन येतो तिला फेकायला. सोड ना. सूप कुठे आपलं? सूप कुठे?
मी तर तुझ्यापेक्षा घाबरली. चला टाइम टू से बाय बाय टू दिस क्रीचर फ्रेंड्स. सॉरी पण आता कोणी बोलू नका की हे काय केलं त्याला गपचूप टाकता आला असतं. ही अशी गोष्ट नाहीये की तिला टाकून दिले की अशी गोष्ट त्याने दुसऱ्याला पण त्रास होईल. म्हणून आपण याला कुठे आता फेकूया, फ्लश आउट करू. ह्याच्यामधून या कोथिंबीरच्या कचऱ्यामधून आली असावी बहुतेक. कदाचित ऍक्च्युली. हा बेटा बिचारी तुला समजलं नाही तुझ्या प्रॉब्लेम नाही, मी झाडली ना माझ्या काय छान होती. तुला एवढं समजलं नाही फ्रॉक मध्ये गोम घुसली मला ना वाटली. म्हणजे मग पूजा त्याच्यामध्ये अजून असणार एक पिल्लू आहे म्हणजे. अरे मम्मी म्हणूनच ती लाईट आल्यावरतीच घेतली साफ करायला माहितीये, म्हणून मी लसूण सोलत होती अगोदर. लाईट जशी आली तेव्हा ती कापायला घेतली. यार अजून नको नसायला पाहिजे ते. पक्का त्याला ते का आपल्या घरातून आलेलं आहे काय माहिती आता माझ्या पाया. नाही, हे इथूनच आहे वाटतं बघ, इथून एंटर केलं असेल. नशीब तरी तुला तेवढं ऍक्टिव्ह आहे तुझं डोकं, म्हणजे जरा स्लो आहे बाकीच्या बाबतीत, पण ह्या बाबतीत तू लगेच कॅच केलंस की अरे बापरे पॅन्ट मध्ये काहीतरी हाय हर्ष. जा आणि ये इथे लसूण सोलायला. त्यालो फ्रेंड्स एवढं काय लसूण सोलून झालंय आणि पूर्ण घरभर झालंय. टाको बेटा घरात. बघा आता ते कोण साफ करणार? तू करलेले. मी नाही करणार, हर्ष साफ करणार. तू करतो. मी कशाला करू बेटा हे. मी एवढं आता जर लसूण सोललंय तर बाकीचे आता हे पडले ते मम्मा करेल ना, नाही तर तू करशील. तू करते ना. हा तू करते ना. तू कर. मी ते कापते ते. हा बघ का. हा बघ का ते कापते मी. एवढे वटाणे कोणी सोडलेत? मग मी आणि मम्मानी नाही सोडले. मम्माने तोडले, मी पण तोडले. आणि हे कोणी सोडले? तू नीस. तू पण सोडले बेटा. तू नीच नाही. तू नीच कसं? अरे बापरे. अरे मम्मी. बंद होतं आता, बस झालं. कर जनरेटर ऑर्डर कर ब्लिंकिट वरून. त्याला काय बोलतात त्या डब्याला, मी विसरलो यार. शिट, हाऊ गुड आय फॉरगेट इट. मी आत्ताच रिसेंटली दुकानात जाऊन आलो. त्याला काय बोलतात? जनरेटरच बोलतात का? नाही. पॉवर बॅकअप देतं ते. काय बोलतात त्याला? जाऊ द्या. द्या लसूण काय इथे सोडायला. आणि ते माती विती मध्ये आहे का बघ अजून काय. नाही मजा जाते ते. निको कमी. आवडते ते तुला? आवडतं? आवडते ते? हो. तू ते गाडी मिळला पण. आता अंधारात कसं होईल? नाही दिसला. हे बघ. हे दिसलं का बेटा? दिसलं तुला? टाकलास, तू असा करून नाही टाकला. तू असं टाकलास. कटला होता ते जनरेटरचा. तुझं चालू होतो. कधी पण जाय, कधी बनते, कधी पण बनवते, कधी पण येते. हा कधी पण येते ती माझी तडा. कधी पण येते, कधी पण बनवते. हा ना. हो नाही तर काय, कधी पण येते कधी पण जाते. आता पूजा एवढं सोड, मी हे झाडू मारून घेतो. पूर्ण घरात ते लसूणचा पाकळा झाला. कसं मारणार आहे झाडू? लाईट नाहीये. मग झाडू का पंखे? लाईटीवर, इलेक्ट्रिसिटीवर चालतो. लाईटीवर का सूप लाईटीवर चालतं? अरे दिसणार कसं तुला ते? मग हे काय टॉर्च नाही फोन मध्ये. लकीली फ्रेंड्स हे सगळं मी आता झाडू मारून जमा केलं. तितक्यात बघा सगळं आवरलं आणि तितक्यात लाईट आली तर पंखा पटकन चालू झाला. तुम्ही लवकर बंद केलं नाही तर हे सगळं पुन्हा उडालं. चला थोडस बाहेर फिरवलं फ्रेंड्स. रात्रीचं जेट्टी वगैरे इथून मस्तपैकी राऊंड मारून. आणि पान घेतलं का? पान घेऊन आलो तर घरी जाऊन फ्रेश अप करून झोपायची तयारी. काय झालं? तुला लोक काय गादी तिथून सरकून आहे पण इथे हे झालं. मी इथून उचलते. खुश कर बेटा गादी. शाबाश. बुगट बेटा.
तास पण बघू 12च्या नंतर लाईट जाते का. ही पण घडी आपण 10 मिनिटं पुढे ठेवली आता नाही एक्झॅक्ट. घडी फक्त 5 मिनिटच आहे पुढे. का रे हा. मी तर 10 मिनिटं ठेवलेली. 5 मिनिटच ठेवले. नको 10 मिनिटं पुढे कर. मी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू पण सगळं नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय बाय. बाय. टेक केअर. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बघू बाय कर फ्रेंड्सला. बाय कर. बाय. नवीन दाखव तुझा हेअरबँड दाखव नवीन. हेअरबँड दाखव नवीन त्यांना फ्रेंड्सना. मार्केटमध्ये गेलेलं तर बुगूसाठी बघा नवीन हेअरबँड घेऊन आले. हा बघ फुल आहे. फुल देते वर फुल. कोणता कलर आहे तो? हा बघ कलर चॉकलेट कलर. कोणता कलर? चॉकलेट कलर. बघू तुला कसं कळलं की तो चॉकलेट कलर आहे? म्हणजे हिला सांगितलं नाही कोणी हा कलर असा आहे. हेवन कलर कोणता आहे? हेवन कलर तर हा कलर कोणता आहे?